नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आपला अध्यापनाचा चर्चेचा विषय आहे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये. मागील 2 दशकांमध्ये आपण एकूण 7 मूलभूत कर्तव्यांची सखोल विचार केला. आजच्या तासिकेमध्ये आपण क्रमांक 8च्या मूलभूत कर्तव्यांची चर्चा करणार आहोत. क्रमांक 8चे मूलभूत कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन, सुधारणावादी दृष्टिकोन आणि जिज्ञासू वृत्ती यांचा विकास करणे हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. या मूलभूत कर्तव्यामध्ये एकूण 3 दृष्टिकोनांची चर्चा किंवा एकूण 3 दृष्टिकोनांवर फोकस करण्यात आलेला आहे. पहिला दृष्टिकोन आहे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना का करायची याचं उत्तर भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतामध्ये असलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते. कारण भारताच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये अस्पृश्यता, जातीभेद याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कलंक किंवा मूर्खता दिसून येते, ती म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धेमुळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्तीला गौण लेखून जो सामाजिक नियम, चुकीचा सामाजिक नियम उपस्थित करून ठेवला, त्याच्या अनुपालनासाठी व्यक्तीचा हिताचा नव्हे तर व्यक्तीचाच बळी गेलेला तुम्हाला दिसून येतो. अनेक अंधश्रद्धा या भारताच्या मातीमध्ये विनाकारण जोपासल्या गेलेल्या आहेत की त्याचा नकारात्मक परिणाम हा भारताच्या सुदृढ सामाजिक व्यवस्थेवर होत आहे. त्याचा कुठेतरी अडथळा सुदृढ सामाजिक व्यवस्थेला येत आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या माध्यमातून तपासून घेतल्या गेली पाहिजे. हे या ठिकाणी या कर्तव्याच्या माध्यमातून लोकांना संबोधित करायचं आहे. भारतीय नागरिकांना अशा प्रकारे संबोधित करायचं आहे की तुमच्या समोर जी बाब येईल ती तुम्ही विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घ्या. विनाकारण पूर्वीचे लोक म्हणतात किंवा लोक म्हणतात म्हणून आपण त्या गोष्टीचं अनुपालन करणं 100% चुकीचं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जोश, रोष न ठेवता, संभ्रम न ठेवता काही गोष्टी ह्या विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतल्याच पाहिजे. आणि विज्ञानवादी दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या धर्माचे उपासक असले पाहिजे. तुम्ही तुमच्या नियमांचे उपासक असले पाहिजे. चुकीचा अर्थ काढून स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःच्या समाजाचं म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो स्वतःच्या पर्यावरणाचं ऱ्हास घडवून आणू नका, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येक बाबीमध्ये विज्ञान दडलेलं आहे आणि विज्ञानाच्या माध्यमातून विज्ञानाची जोड किंवा विज्ञानाची दृष्टी जर आपण ठेवली तर आपण निश्चितच अंधश्रद्धेतून बाहेर येऊ शकतो आणि आपल्या व्यवस्थेला आपण मजबूत आणि सदृढ करू शकतो. हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून शक्य आहे आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना केली पाहिजे. दुसरा दृष्टिकोन मानवतावादी दृष्टिकोन.
मानवतावादी दृष्टिकोन हा मानवाचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जर मानवतावादी दृष्टिकोन जोपासला गेला किंवा मानवतावादी दृष्टी जर प्रत्येक मनुष्याला मिळाली तर या पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याशिवाय राहणार नाही. कारण एका मनुष्याला ज्यावेळी दुःख होईल, एका मनुष्य किंवा मनुष्य समूहाला ज्यावेळी दुःख होईल, त्यावेळी मानवतावादी दृष्टी असणारा मनुष्य आणि मनुष्य समूह त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या अडीअडचणीमध्ये त्याचे दुःख हलकं करण्यास स्वतः जाऊन मदत करेल. एकमेकांचं दुःख वाटून घेण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अतिशय आवश्यक आहे. आणि तिसरा दृष्टिकोन हा सुधारणावादी दृष्टिकोन, की उगीचच एखाद्या विघातक परंपरेला चिकटून राहणं आणि त्यातून स्वतःचं अकल्याण साधणं हे खूप चुकीचं काम आहे. त्यामध्ये पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, परंतु त्यामधून काहीही तथ्य बाहेर आलं नाही. तर मी या अशा घातक विघातक परंपरेला चिकटून न राहता सुधारणावादी दृष्टिकोन अंमलात आणून या जगामध्ये ताटमानेनं उभा राहील अशा प्रकारचा भावभावना प्रत्येकाच्या हृदयात वसली पाहिजे. जे पोशाख आवश्यक आहेत, जो व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे की ज्यातून स्वतःचं आणि दुसऱ्याचं हित साधल्या जाईल, अशाच प्रकारचे पोशाख, व्यवसाय, राहणीमान, संस्कृती आपल्या माध्यमातून सुधारणावादी दृष्टिकोनातून जोपासल्या गेली पाहिजेत. राहणीमानामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आरोग्यामध्ये निश्चितच त्या माध्यमातून सुधारणा होईल. स्वच्छतेचं महत्त्व पटलं पाहिजे. स्वच्छतेमुळे काय होते, स्वच्छता नसल्यामुळे काय अहित होऊ शकते, असे सर्व बाबी ह्या सुधारणावादी दृष्टिकोनामध्ये येतात. म्हणून प्रत्येक भारतीय नागरिक हा या तीन दृष्टिकोनाचा भक्त झाला पाहिजेत, उपभोक्ता झाला पाहिजेत. आणि त्यातून मग जिज्ञासू वृत्ती आपोआप विकसित होईल आणि तिचा जिज्ञासू वृत्तीचा सुद्धा विकास करता येईल. जिज्ञासू वृत्ती म्हणजे जे आपल्याला कळलं नाही ते जाणून घेण्याची ओढ म्हणजे जिज्ञासू वृत्ती. जे ज्ञान माझ्याकडे नाही ते ज्ञान प्राप्त करण्याची तळमळ म्हणजे जिज्ञासू वृत्ती. मला जे माहीत नाही किंवा हे असे का घडते त्याचा शास्त्रीय आणि कार्यकारण भाव जोपर्यंत माझ्या हाती येणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. अशा प्रकारची संशोधक वृत्ती म्हणजे जिज्ञासू वृत्ती होय. आणि या जिज्ञासू वृत्तीचा सुद्धा विकास या कर्तव्याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांमध्ये दिसून आला पाहिजे. क्रमांक 9, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि हिंसेचा परित्याग करणे. या देशाची जी सार्वजनिक मालमत्ता आहे ती देशाची सार्वजनिक मालमत्ता नसून माझी सार्वजनिक मालमत्ता आहे. आणि म्हणून मी माझ्या वस्तूचं, माझ्या वास्तूचं, माझ्या संपत्तीचं ज्या पद्धतीनं रक्षण संरक्षण करतो, ज्या पद्धतीनं ती वस्तू, वास्तू आणि संपत्ती सांभाळतो, त्याच पद्धतीने मी देशाची सार्वजनिक संपत्ती जी आहे, सार्वजनिक जी वास्तू आहे, सार्वजनिक जी वस्तू आहे, त्या वस्तू, वास्तू आणि संपत्तीचं रक्षण करेल. अशा प्रकारचा एक आदरभाव प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासोबतच हिंसेचा परित्याग करणे. हिंसा ही खूप व्यापक अशी संकल्पना आहे. अहिंसा आणि हिंसा हे दोन टोक आहेत. अहिंसेच्या माध्यमातून आपण आपला विकास व्यवस्थितरित्या करू शकतो ही प्रत्येक नागरिकाला कळलं पाहिजे आणि वळलं सुद्धा पाहिजे. आणि म्हणून अहिंसेबाबत विचार हा भारतीय मातीतूनच जन्माला आलेला आहे. हे आपण भारताच्या प्राचीन
जी काही साहित्य सामुग्री आहे, जे काही महान तत्वज्ञ भारतभूमीमध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांनी अशा प्रकारे अहिंसेचा पुरस्कार करून हिंसेचा परित्याग करण्याचेच आपल्याला सांगितलेलं आहे. हिंसेचा परित्याग करणे म्हणजे आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये, अशा प्रकारची वृत्ती प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये असली पाहिजे. आपल्यामुळे कोणत्याही सजीव प्राण्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण इतरांचा बळी देता कामा नये. अशा प्रकारचे विचार म्हणजे हिंसेचा परित्याग करणे होय. हिंसाचा परित्याग जर या प्रत्येक भारतीय नागरिकाने केला तर भारत देशामध्ये कायद्याची सुद्धा गरज राहणार नाही आणि त्या दिवशी भारताच्या संविधानाचा खऱ्या अर्थानं उद्देश किंवा उद्दिष्ट सफल होईल असं या ठिकाणी सांगता येईल. क्रमांक 10चे मूलभूत कर्तव्य म्हणजे सर्व प्रकारच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक कार्यासाठी पराकाष्ठेचे यश प्राप्त करण्यासाठी झटणे, जेणेकरून राष्ट्र सदैव उन्नतीच्या शिखराकडे वाटचाल करू शकेल. म्हणजे भारताला जर सुजलाम सुफलाम बनवायचे असेल, भारताला जर बलाढ्य शक्ती म्हणून जगामध्ये ताटमानेने उभे करायचे असेल, तर आपसातल्या ज्या काही व्यक्तिगत द्वेष असतील ते सर्वात अगोदर संपुष्टात यायला पाहिजे. व्यक्तिगत आणि सार्वजनिक कार्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने पराकाष्ठा म्हणजे अपरंपार असे कष्ट केले पाहिजे. शक्तीच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी एखादी व्यक्ती कष्ट करते त्याला आपण पराकाष्ठा असे म्हणतो. अशा प्रकारची पराकाष्ठा प्रत्येक भारतीयाने जर मनामध्ये बाळगली, ज्या ज्या वाट्याला जे जे कार्य आलेले आहे ते सर्व कार्य वैधानिक कार्य जर असेल तर ते कार्य त्याने पराकाष्ठेने पूर्ण केले पाहिजे. त्यासाठी त्याने झटलं पाहिजे. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी पराकाष्ठा केली पाहिजे आणि शिक्षण झाल्यानंतर आपल्यासमोर जी सेवा येईल त्या सेवेचा अंगीकार करून त्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊन ती सेवा आणि ती व्यवस्था बळकट करण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकानं केलं पाहिजे, जेणेकरून भारत राष्ट्र सदैव उन्नतीच्या शिखराकडे वाटचाल करू शकेल, असा या मूलभूत कर्तव्याचा उद्देश आहे. आणि यानंतर सर्वात शेवटचं कर्तव्य म्हणजे क्रमांक 11व कर्तव्य, जे अलीकडच्या काळात 2002मध्ये भारतीय कर्तव्याच्या यादीला जोडण्यात आलेलं आहे. ते म्हणजे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींचे आई वडील व पालक असणाऱ्या सर्व भारतीयांचे हे कर्तव्य असेल की त्यांनी आपल्या मुलांना वा पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. या संबंधीचा कायदासुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळी कायद्यापेक्षा कर्तव्य भावना, कर्तव्यनिष्ठा अतिशय महत्त्वाची असते. कायद्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं कर्तव्य भावनेतून आणि कर्तव्यनिष्ठेतून ते काम अधिक प्रामाणिकपणे पार पाडले जात असते. म्हणून 6 ते 14 वर्षापर्यंतचे जे मुलं मुली असतील त्या मुलामुलींना त्यांच्या आईवडिलांनी, आईवडील नसतील तर त्यांच्या पालकांनी शिक्षण दिलं पाहिजे. कारण भारताची समोरची जी पिढी आहे ती पिढी जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल, सुदृढ आरोग्यसंपन्न भारत जर बनवायचा असेल, सुदृढ आरोग्यसंपन्न आणि सुशिक्षित सुसंस्कृत असा भारतीय समाज जर निर्माण करायचा असेल तर शिक्षणाची गंगा ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचलीच पाहिजे. आणि शिक्षण हे 14 वर्षाच्या आतच
म्हणजे 6 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंत प्राथमिक माध्यमिक शिक्षण हे त्या मुलामुलींना दिल्याच गेलं पाहिजे, अशा प्रकारचं एक कर्तव्य भावना म्हणूनच या गोष्टीचा प्रत्येक नागरिकांनी स्वीकार केला पाहिजे. याकरिता हे 11वे कर्तव्य निर्माण करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने भारतीय संविधानामध्ये 1976च्या घटनादुरुस्तीनुसार जवळपास एकूण 11 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. भाग 4 मध्ये ही मूलभूत कर्तव्य तुम्हाला दिसून येतील. राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून आपण 11च्या 11 मूलभूत कर्तव्याचं अनुपालन करण्याची शपथ आणि ग्वाही या ठिकाणी द्यावी आणि इतरांना सुद्धा या मूलभूत कर्तव्याबाबत वेळोवेळी संबोधित करावे, उपदेशित करावे. केवळ संबोधित आणि उपदेशित करू नये, तर आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून या मूलभूत कर्तव्यांच्या पालनाची हमी इतरांना द्यावी. हाच खऱ्या अर्थाने या मूलभूत कर्तव्याच्या अभ्यासाचा अर्थबोध किंवा सुबोध भाव खऱ्या अर्थानं दिसून येईल. आजपर्यंत आपण मागील एकूण 3 तासिकांमध्ये या मूलभूत कर्तव्यांबाबत सखोल आणि सविस्तर विचारमंथन केलेलं आहे. आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे आणि कॉमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या संदर्भात आपला अभिप्राय जरूर नोंदवावा. आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.